हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता आमच्याकडनं आज कसलंच ऊन नाही, आभाळ आले आणि संचितच्या सकाळी टेस्ट होते, इंग्लिशचा पेपर होता. आल्यानंतर मग मॅथ्सच्या पेपरची तयारी केली. त्यामुळे आज व्हिडिओला सुरुवात करायला बराच लेट झाला आहे आणि मग आता जाणार पण आहे बाहेर आणि गावाकडून नारळ आणले होते. तर त्या नारळाचं नारळ पाणी प्यायचं आहे. संचित आमचा कुरकुरे खात बसला आहे. मस्त असं वातावरण झाले आणि अधूनमधून थंडी पडते, कमी होते. तुमच्याकडे थंडी आहे का किंवा कमी झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. हे बघा संचित आमचा बाहेर काय करतोय रे, खेळायला चाललंय. आणि उद्या टेस्ट आहे, काय टेबल वगैरे करायचं आहे का नाही पाठ? चुप म्हणतोय मला, बघितलं का. तर म्हणजे येते त्याला तसं बऱ्यापैकी, पण टेबल त्याला 7चा म्हणजे उद्या 6, 7 आणि 8 असं 3 टेबल येणार आहेत. तर थोडा थोडा चुकतोय टेबलमध्ये, त्याचीच थोडी तयारी करायची आहे. आणि मग आता थोडंसं जायचं आहे बाहेर. बॅगची चेन साहेबांनी तोडली आणि मग आता स्कूलला जायचं म्हणले की बॅग लागते व्यवस्थित. तर गेल्या म्हणजे महिना 2 महिन्यापूर्वीच चेन घेतली होती बसवून, पण साहेबांनी आमचं काय, साहेब व्यवस्थित वापरतात काय, ते त्यांनी सगळी चेन अजून खराब केली. मग त्यामुळं चेन जायचं आहे बसवायला आणि मग चेन बसवायची आहे. माझ्या शूजमध्ये हे पण टाकायचं आहे, काय म्हणतो आपण त्याला, ते खालचं असतं बघ आतलं, ते पण खराब झाले, ते पण टाकायचं आहे. असं बरेच काम असतात. असं एक दिवस पण नाही की आम्ही खाली जात नाही, काय ना काहीतरी घ्यायचं असताना आम्ही खाली जातच असतो. मग आता 4 वाजलेत आणि 4 वाजता मग व्हिडिओ वगैरे माझा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आहे तर मग 4ला येत असतो. तर मग शॉर्ट व्हिडिओ आहे तर तो टाकला आणि आता बसले होते. पार्लरसाठी पण बायका आल्या होत्या, तर दोघे आल्या होत्या. त्यांचा आयब्रो केला, आयब्रो करायला आल्या होत्या. आणि क्रीमा पण विकते मी. तर वांगासाठी आहे बघा माझ्याजवळ, डे क्रीम एक आहे आणि नाईट क्रीम आहे. तर एक ती क्रीम पण नेली त्यांनी. तर क्रीम आपल्या ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन जास्त खपायला लागलेत बरं का. कसं ऑनलाईनचं कसं बऱ्याच जणांचा असं विश्वास वगैरे बसत नाही. म्हणजे असं कसं वाटतं, मी आता बोलते, आता मला माहिती आहे मी बोलते म्हणजे मी क्रीमबद्दल सांगते, ती क्रीम 100% फायदा देते. पण तुमचा विश्वास बसणार नाही ना. त्यामुळं मग कसं आता इथल्या बायका कशा जवळपासच्या येतात आणि मग त्यांचा कसा विश्वास बसलेला असतो, हा बाबा, आणि भलं त्यांना काय वाटलं तर त्या लगेच येऊन मला बोलू शकतात. तसं तुम्हाला म्हणलं तर थोडं मनात शंका असतेच माझ्याबद्दल. आता माझं सांगायचं झालं तर मला पण तसंच वाटतं. मी अजूनपर्यंत तुम्हाला सांगू ऑनलाईन अशी शॉपिंग जास्त करतच नाही. त्यामुळे असं कोण, बऱ्याच जणांचं तसं आहे की पटकन विश्वास कोण कोणावर ठेवत नाही. पण माझी क्रीम खरंच चांगली आहे बरं का. आणि त्यामुळं बरेच आता ऑनलाईन मी तशा म्हणलं तर ऑनलाईन मध्ये मध्ये मी शॉर्ट व्हिडिओच्या मागे ॲड करायचे ना, तर तेव्हा मग ऑनलाईन बऱ्याच क्रीमा खपल्या. पण आता आता मी बंदच केले आणि बऱ्याच म्हणजे तर एक 4-5 गेल्या असतील, एवढं पण नाही बरं का. आणि पण ऑफलाईन बरेच जातात. ज्या माझ्याजवळ पार्लरला बायका येतात तर मग त्यांना मी सांगते आहे क्रीम माझ्याजवळ छान आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे क्रीमचं आणि केसांचंच असतं. केसांसाठी पण मी पावडर तयार केली. तर ती पावडर पण मी असं पावडर सगळी डब्यामध्ये असं भरून पॅक करून, ते 4 चमचे आहेत ना, तर 4 चमचे मी 40 रुपयाला देते. तर ती खरं महाग पण आहे पावडर. मी सगळं घरी आणून तयार करून सगळं मिक्स करून ठेवते. तर ती पण केसांची पण पावडर खरंच खूप छान आहे. आणि ते पण मी ऑफलाईन म्हणजे असं ज्या कोण बायका येतात त्यांना मी केसांची पण पावडर देत असते. आणि नंतर मग जे काही क्रीम वगैरे, डे क्रीम कुणाला पाहिजे असते, नाईट क्रीम पाहिजे असते, तर ती पण देत असते. तर असं असतं. हे आले आमचे साहेब. काय झालं हसायला? ये इकडे इकडे. काय झालं हसायला? काय करत होता बाहेर जाऊन? खेळायला गेलतो. रिशमच्या घरी? रिशम झोपला होता ना? मग कशाला गेला? नाही, झोपला नव्हता. फोन बघायला बसला होता. फोन बघत बसला ना. मग तुझा इंग्लिशचा पेपर आज कसा गेला तू सांगितलंच नाही. निघता दिया पेपर कसा गेला? छान घ्या. आणि थंडीने सगळे ओठ असे उरले. तसं संचित तर सकाळी ब्लड आलं होते नाही तू कुठं तिथं ओठात. हलतंय. हो, उलगून गेले सगळं. माझं दात बघा. संचितच्या आमच्या दात बघा पडायला लागले. हलतोय हलतोय हलतोय. काय खाल्लं? आवळा सुपारी खाल्ली संचित. आवळा कॅन्डी 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 आवळा कॅन्डी. हां काय मग? मामा का मामांजी आहे काय? मामाजी का बालाजी आवळा, मामाजी का बालाजी आवळा असं आहे हे ना. आणि मी ना म्हणजे गावाकडून शेवंतीची फुलं आणली होती ना, तर त्याचं मी अजून वेणी पण केली नाही. त्यामुळे मी आता ट्राय करणार आहे, मला वेणी करायला येते का, त्यामुळे तुम्हाला पण दाखवते. ओके.
काय बोलायचंय तुला? हा बोलायचं की थांब हे दाखवतो आता काय नाही बोलायचं. दाखवतो. राहू द्या, काय संचित आमच्या खूपच शांत तिथं. काय हसताय? पिला का संचित नारळ? नारळ पाणी पिला? आणि हे नाही का, गाळत नाही का पाणी? गाळणे हो ओरिजिनल. काय बकवास. फनी मुमेंट तयार झाला हा तर. मोठे झालेत ते विचारायला पाहिजे कोणाला तर. आता ते वाटेकरी गेला म्हणले आपल्याला मिळते खायला आता. थँक्स थँक्स. दे ना बर. हा पिलाय ना पाणी. मुद्दाम करतोय. काढा काढा. ते हे होतंय, खराब होतंय. त्या दिवशी बघितलं नाही का मला कशी झाली साईडला येते मला ह्याच्यात उतरते. गोड आहे एकदम हे ना संचित. थोडस वेगळं. नारळ शिळा होतोय ना आता. कधी आपण रविवार सोमवार मंगळवार, रविवार सोमवार मंगळवार बुधवार, म्हणजे आज 4था दिवस आहे. केली संचितनी. कसं दिसतंय, काय केलंय हे ना. कोण चाललंय गाडीवाला. पाणी मारले ते किती स्वच्छ दिसते. प्रसन्न वाटते पाणी मारलं संध्याकाळचं आहे ना. तर आम्ही आता गार्डनला आलोय आणि थंडीमुळे थोडंसं अंधार लवकर पडतोय ना. अगोदर 5:30ला ओपन होत होतं, आता जरा लवकर उघडायला लागले. आणि हे बघा इथं चालू आहे योगाचा क्लास भरतोय. किती दिवस आहे काय माहिती नाही, पण आहेत क्लास इथं. तर एकदा दोनदा बघितलं होतं मला. हे मला म्हणत होते तू पण येऊ शकते, पण म्हणलं इथं कसं जरा थोडंसं म्हणजे असं म्हणजे आपण काय म्हणू असं थोड्याशा वयस्कर बायका म्हणजे येतात आणि त्यांच्या पद्धतीनं ते शिकवतात. मग त्यामुळं नको म्हणलं मला यायला. असं कुठे एवढ्या मुली किंवा जरा लहान मुलांच्या मम्मी असं कोण दिसत नाही, जरा मोठ्या अशा बायका वाटतात म्हणून नको म्हणलं मी. आणि म्हणजे मला ह्याच्यापेक्षा पुढचं येते आणि इथं येऊन थोडंसं साधू करावं असं वाटत नाही. सनसेट व्हायला लागलाय मस्तपैकी मध्ये. अच्छा त्यामुळे उघडले का? हां चल चालू केलं. शूज काढून येईल बघ. शूज काढून येईल म्हटलं. जिंकल का? चला आता तू करून दाखव. वाटते तेवढं सोपं नाही. माझी बघून चिटिंग करते. अशी चिटिंग असते काय? बॅलन्स करायचं असतं. नाही
हसलं की कॉन्सन्ट्रेट होते रे, हसू नको. हसायचं नाही, हसलं की येत नाही. हं. हसलं की तुला येणारच नाही ते. नाही एवढी का खरेदी आज आहे का ती? हा कशाची जयंती आहे उद्या? मग गणेश जयंतीचा आणि खरेदीचा काय संबंध? काय मग साहेब? तर इथं संचितच्या बॅगला चेन बसवून घ्यायचे आणि संचितच्या आणि माझ्या हे माझे शूज आहेत. तर ह्या शूजमध्ये तसं आतमध्ये गादी असते. गादी बसवायची. संचितचं पण काहीतरी करायचं. गादी काय म्हणतात त्याला माहिती नाही. आतला असतं की ते शूज स्पॉन्ज तो बसवायचा. आणि संचितच्या शूजचं पण काहीतरी करायचं. झाले जळा आला येतो है ना. आणि तर देते बसून सगळं काय असेल ते. उघडा की. तर आमचं जेवण झालं बघा. बाहेरून आलं की खूप गडबड झाली. पटकन स्वयंपाक केला. जेवण झाल्यानंतर फिरायला गेलतो आम्ही आणि येताना आणले आम्ही आता आईस्क्रीम. थंडी आहे, थंडीमध्ये आईस्क्रीम खाते आम्ही है ना. तर इथे पण आणले. तारखा बघून खायला पाहिजे ते पण आहे. थंडीत कोण शक्यतो खात नाही. तर बटरस्कॉच आणले. नंतर हे कोण आणलेत कोण गेला पाहिजे होता. आणि हे मँगो आणले संचित आमच्या. आणि 2 कोण आणलेत असं. ह्याच्यात 1 कोण आहे. कसं लागतं आईस्क्रीम? हे मी स्वेटर घातलाय आईस्क्रीम खाते. काय नाटकं करते पोरगरे. ओके. या आईस्क्रीम खायला तर बोलव सगळ्यांना. या थंडीमध्ये आईस्क्रीम थंड खायला. हां